आज आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। अफगाणिस्तानमधील पिक्तिका या प्रांतामध्ये बर्मल जिल्ह्यावरती पाकिस्तानने एअर स्ट्राईक केलाय। पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये किमान 15 जणांचा मृत्यू झालाय। अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। खामा प्रेसच्या रिपोर्टनुसार 24 डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हवाई हल्ल्यामध्ये लमनसह 7 गावांना लक्ष्य करण्यात आले, जिथे एकाच कुटुंबातील 5 सदस्यांचा मृत्यू झालाय। पाकिस्तानी लढाऊ विमानांच्या बॉम्ब हल्ल्यात बरमालमधील मुर्ग बाजार गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। अफगाण मीडियाच्या माहितीनुसार या हवाई हल्ल्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागलाय आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस सुद्धा झालाय। पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर या भागातील तणाव आणखीनच वाढलाय। अधिक माहिती घेऊयात महेश बागल यांच्याकडनं। महेश, काय अधिक माहिती? हल्ला करण्यामागचं प्रमुख कारण काय? नक्कीच पाकिस्तानच्या एअरफोर्स कडून अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या काही गावांवर एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। खरं याचं मुख्य कारण असं की गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधल्या वाढत्या तणावाचं एक कारण इथे सांगितलं जाते। कारण पाकिस्तानमधील तालिबान तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजे TTP यांनी अलीकडच्या काही महिन्यात पाकिस्तानमध्ये हल्ले वाढवलेले होते। तालिबान या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केलेला आहे। त्यामुळे तालिबान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह खावरजामी यांनी पाकिस्तानच्या दाव्याचे खंडन जरी केलेले असले तरी काल रात्री पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमधल्या काही ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलाय, ज्यामध्ये 15 लोक ठार झालेले आहेत। एकंदरीत पाहता पाकिस्तानने मंगळवारी रात्री अफगाणिस्तानच्या पक्तिता प्रांतातील बर्मल जिल्ह्यात हा हवाई हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह एकूण 15 जण ठार झालेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। अफगाणिस्तानमधलं खामा प्रेस जे आहे त्याच्या रिपोर्टनुसार 24 डिसेंबरच्या रात्री हा हवाई हल्ला झालेला आहे। या हल्ल्यामध्ये लमनसह 7 गावांना लक्ष्य पाकिस्तानच्या लष्कराने केलेलं होतं, जिथे एकाच कुटुंबातील 5 सदस्यांचा मृत्यू झाल्याचाही त्यांनी दावा केलेला आहे। पाकिस्तानची जी लढाऊ विमाने आहेत त्यांनी हा बॉम्ब हल्ला केला, ज्यामध्ये बारमालमधील मुर्ग बाजार हे जे गाव होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येते। अफगाण मीडियाच्या म्हणण्यानुसार या हवाई हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि मृतांचा आकडा वाढणार आहे। पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर या भागातील तणाव वाढला असून खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जो भाग प्रभावित आहे त्यामध्ये बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। आता या पुढे काय, तर तालिबानने आता याचं प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। कारण तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने बर्मावरील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देऊ अशी शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी एक निवेदन सुद्धा एक जारी केलेलं आहे। अफगाणिस्तानला आपली जमीन आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं अफगाणिस्तानने स्पष्ट केलेलं आहे आणि या हल्ल्याचा त्यांनी निषेध करत तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की पाकिस्तानने जी विमानं त्यांच्या हद्दीत आली होती त्यांनी बॉम्ब हल्ला केलेला आहे आणि या लक्ष्यामध्ये वझिरिस्तानमधून जे निर्वासित तिथून निघाले होते त्यांना सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत पाहता पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या हवाई हल्ल्याला अधिकृत दुजोरा अद्याप जरी दिलेला नसला तरी पाकिस्तान लष्कराच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलंय की सीमेजवळील तालिबान स्थानांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं। तर आता पुढे जाऊन असं पाहण्यासारखं असणार आहे की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधला हा जो संघर्ष आहे तो कुठपर्यंत जातोय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।